मैदानावरती जाते। एका बाजूला आपण पाहतोय अलिबागचा बाहुबली सुमित भगत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमकार ठोंबरे यांना पाहायला मिळतं। ही सलामीची जोडी मैदानावरती एंटर करत असताना आपण पाहतोय, तर गोलंदाजीचा भार मिहीर स्पोर्ट्स वागरण संघाकडून प्रणय पाटील बॉन्डने स्वीकारला। अर्थातच श्रीकांतजी पाटील आणि गोरखजी कडवे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते आपण स्मितेशला दिलं। तसेच शूटिंग बॉल स्पर्धेचे अर्थातच रायगड मधील स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहतोय शंकर नामदेव मोकल यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तर लगातार 3 विकेट तर पुन्हा एकदा शंकर नामदेव मोकल यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। तर पहिलं षटक यावेळी आपण पाहतोय घेऊन सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय पाटील मॉन्ड यावेळी पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय। स्ट्राइक एंड वरती सुमित भगत, नॉन स्ट्राइक एंड वरती हेलो चेक हेलो संपला माइक चालू आहे, अरे संपला तो माइक चालू आहे। फायनलचा मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय। पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय, 4 षटकांची ही लढत आहे आणि पहिल्या चेंडूवरती सुमित भगतने इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे, कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि तदनंतर आपण पाहतोय एक सिंगल यावेळी मैदानावरती येत असताना आपण पाहतोय धावफलकाचं थोडंसं आलेख बदललं गेलंय। 5 धावा जिथे धावफलकावरती आपण पाहतोय 5 ऑन स्कोर कार्ड। सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जहनमान मिळकतकार हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय। यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर 30 यार्ड सलकट मध्ये खेळणं जरूर होता। क्षेत्ररक्षक तिथे राजेश तैनात आहे, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल ना एकही धाव यावेळी ओमकारला मिळणार नाहीये। प्रणयने यावेळी ओमकारसाठी टाकलेला चेंडू अचूक टप्प्यावरती पडतोय। प्रणयने आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना तर तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे। यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जाईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय। हा पुन्हा एकदा तितकाच चांगला स्ट्रोक, चौकार आला आणि संघाची धावसंख्या 9 धावा या चौकारानंतर धावफलकावरती लागल्यात। 9 ऑन स्कोर कार्ड, एक सिंगल 2 चौकार आतापर्यंत आलेत, 1 डॉट आलाय। 4 चेंडूंचा खेळ संपलाय, पुन्हा एकदा 2 चेंडूंचा खेळ घेऊन यावेळी प्रणय बॉन्ड सज्ज झालाय, जिथे स्ट्राइक एंड वरती आपण जर पाहिलं तर ओमकार पाहतोय। ओमकारचा यावेळचा चेंडू आडवा बॅटने स्विंग केलाय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा बिगी षटकार। यावेळचा पुन्हा एकदा फुलातून स्ट्रोक आपण पाहतोय, आडव्या बॅटने ऑफ स्टंप वरती बसून खेळला। यावेळी आपण पाहतोय अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी ज्याला ओळखलं जातं तो फलंदाजी तितक्याच चाणक्य रीतीने करतोय। याही वेळचा फटका आपण जर पाहिला तर 6 धावा देऊन चाललाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15। यावेळचा आडवा बॅटने परत एकदा याही वेळेला चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस सीमारेषेच्या बाहेर। सेकंड इन अ रो ओमकार ठोंबरे ऑन द फायर। लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 आलेत आणि तदनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे 21, 21 धावा धावफलकावरती। तर आपण पाहतोय सन्माननीय शंकर नामदेव मोकल यांच्याकडनं जे पारितोषिक आहे लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 आणि लगातारच्या 3 विकेटसाठी 1000। हे विकेट हॅट्रिक इथून मात्र किंबहुना
3 षटकार ठोकले जातील का? सुमित भगत पुनश्च एकदा नवीन षटकामध्ये स्ट्राईक एंड वरती आलाय. मग आता पुनश्च एकदा याही षटकामध्ये आपण जर विचार केला तर तितकाच बोलबाला त्याच्या बॅटमधून जरूर राहील, कारण धावसंख्येकडे लक्ष टाकलं ना तर तब्बल 21 धावा यावेळी धावफलकावरती लागल्यात. 21 ऑन अ स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होते. 2 षटकार आतापर्यंत, 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत ओमकारच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळालाय. याही वेळचा फटका ऑन साइड वरती फ्लिक केला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न ओमकारने जरूर केलाय, परंतु हा प्रयत्न यावेळी आपण जर पाहिलं तर थांबवला गेला. एकच धाव मिळाली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे. धावफलकावरती 1 धाव लागते आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. मेगा फायनल तर कशी हवी होती तर अशी हवी होती, कारण सुमित भगतच्या बॅटमधून धावा आल्यात, ओमकार ठोंबरेच्या बॅटमधून धावा आल्यात आणि आता पुनश्च एकदा ओमकार ठोंबरे यावेळी या षटकामध्ये सुद्धा पुनश्च एकदा स्ट्राईक एंड वरती आला. 1 षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून आपण जर पाहिलं ना तर शंकर नामदेव मोकल यांच्याकडून जरूर मिळेल. लगातारच्या मागच्या चेंडूवरती 2 आलेत. तिसरा उडवण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. थोड्या अंशी का होईना, जोपर्यंत राजेश पुनश्च एकदा चेंडू अडवेल 1 सिंगल या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा लागत असताना पाहायला मिळतील. 23 ऑन अ स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना षटक क्रमांक दुसऱ्यातील 2 चेंडूंचा खेळ संपला. ओमकारच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. तदनंतर आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 सिंगल आतापर्यंत आल्यात. चांगली कंजूस गोलंदाजी होते. या वेळचा चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर पंचांकडे अपील केली, परंतु ही अपील मात्र इथून फेटाळली गेली आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे असं मात्र सांगितलं. एकही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर डॉट निघून चाललाय. डॉट आलाय हा चेंडू. पुनश्च एकदा चांगलं षटक यावेळी चेतनने हाताळण्यास सुरुवात केली आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगलं षटक हाताळलं होतं आणि याही मॅच मध्ये ती करामत तो करतोय, कारण लगातारचे ही 3 चेंडू आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती पडल्यात आणि समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे 4ही मुंड्या चित करून जाणारे हे 3 चेंडू आपण पाहतोय. पुनश्च एकदा चेतन. यावेळचा आडवा बॅटने लोअर फुल टॉस इथून मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये मित्रा, कारण या चेंडूवरती आलेला हा चौकार सुमित भगतचा पुनश्च एकदा आत्मविश्वास वाढवून देणारा, किंबहुना सुमित भगतला पुनश्च एकदा स्ट्राईक एंड वरती नेऊन ठेवणारा पाहायला मिळेल, कारण या चेंडूवरती चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या इथून मात्र वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना याही षटकामध्ये आता धावा येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती थांबून ठेवलं होतं, परंतु चौथ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर धावा आल्यात. यावेळचा स्क्वेअर कट अप्रतिम स्ट्रोक. याही वेळेला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये खेळला गेलेला फटका जाईल सर पुनश्च एकदा बाउंड्री लाईन ओलांडत असताना यावेळचा चौकार. लगातारच्या दोन्ही चेंडूंवरती 2 चौकार आलेत. जेव्हा तुम्ही चुकी करता, जो प्लॅटफॉर्म सेट होतो त्याच प्लॅटफॉर्म वरतून पुनश्च एकदा तितक्याच आत्मविश्वासाने किंबहुना तितक्या सहजतेने यावेळी फलंदाजी करत असताना सुमित भगतला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्याने सांगितलं होतं, माझ्या आयुष्यातलं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय, कारण कधीही मी लीग स्टेज मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलो नव्हतं, ते या स्पर्धेमध्ये होत असताना पाहतोय. सुमित यावेळी स्ट्राईक एंड वरती. यावेळचा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे राजेश तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र आपण जर पाहिले तर धावफलकावरती 1 धाव लागेल. एकेरी धावेनंतर 32 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 32 ऑन अ स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन चला मैदानावरती. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 चा सुद्धा खेळ संपला. या षटकाचा जर विचार केला तर चेतनने 11 धावा खर्च केल्या आणि एकही फलंदाजाला बाद नव्हतं केलं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 11 आल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर 2 बॉलवरती 2 चौकार, तदनंतर पुनश्च एकदा 1 सिंगल. आता आपण पाहतोय जिथे नाणेफेकी जिंकली आहे. मिहिर स्पोर्ट्स वागरण संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर सुमित भगतला आमंत्रित केलं. अर्थातच
सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जहानमान मिळकतकार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर यानंतर आपण जर पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा 32 धावा मात्र कुठून काढल्या. 32 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम मांडवखार सौरभ पाटील सज्ज झाला. सौरभ यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय. परंतु आता येणाऱ्या या 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा सुमित भगत नावाचं वादळ मैदानावरती घोंगावेल का? कारण मागच्या 2 षटकांमध्ये आपण ते पाहिलंय. ओमकारने सुद्धा तितकीच चांगली साथ दिली आहे. लगातार 2 चौकार, लगातार 1 चौकार किंबहुना लगातार 2 षटकार आणि यावेळचा पहिल्या चेंडूवरती अडवा बॅटने यावेळी खेळला गेलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम यूज इट बिग 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 इट 6 रन. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या रंगात येत असताना सुमित भगत पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून येताना या 3ऱ्या षटकामधील पहिल्याच चेंडूवरती हा षटकार. अफलातून फलंदाजी. प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकणारी ही फलंदाजी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये सुमित भगतने करून दाखवली आहे. 2 अर्धशतक त्यांनी या स्पर्धेमध्ये ठोकली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा तितक्या सहजतेने तो खेळतोय. यावेळी पंचांकडे मागणी केली. ती मागणी यावेळी आपण जर पाहिली तर उचलली गेली पंचांनी आणि सांगितलं की हा चेंडू इथून मात्र वाईड आहे. पुन्हा एकदा सुमित स्ट्राइक हिट वरती सज्ज. परंतु यावेळचा स्क्वेअर कट इथून मात्र फसला गेला. बॅटची खालची एज घेतली आणि तदनंतर शॉर्ट थडमांमध्ये चेंडू चाललाय. कोणतीही धाव येणार नाहीये. चेंडू आपण पाहतो इथून निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धावाला संघाची धावसंख्या धावफलकावरती लक्ष टाकलं ना तर 39 धावा धावफलकावरती लागल्या. 39 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा यावेळचा चेंडू आपण पाहतोय. डॉट आला यावेळचा चेंडू आणि तदनंतर 6 वाईड 0-0 असं हे षटक धावलंय. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर वाईड, तदनंतर डॉट हे 2 चेंडू निर्धाव आल्यात. त्यामुळे आता आत्मविश्वास गोलंदाजाचा सुद्धा वाढला असेल. यावेळचा स्लो वन सरळ ठोकलाय. क्षेत्ररक्षक प्रणय धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. हा पुन्हा एकदा दणदणीत खडखडीत खारेपाट चौकार. यावेळचा सुद्धा 4 धावा आपण जर धावफलकावरती ऍड केल्या ना तर तब्बल या चौकारानंतर 43 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु एक मात्र नक्की म्हणेन नियंत्रित धावसंख्या आहे 3 षटकांमध्ये आतापर्यंत तरी. कारण 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 43 पर्यंत आतापर्यंत सविता गोरख कडवे पुरस्कृत जहानमान मिळकतकार हा संघ पोहोचलाय. यावेळचा चेंडू इथून मात्र बॅट चेंज. 1 मोर विकेट डाऊन. पहिला फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलाय. सुमित भगत यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय. बॅटची लिडिंग एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात फलंदाज बाद. एक तितकाच महत्वपूर्ण किंबहुना तितकाच ताकदीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर 12 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येचं योगदान दिलं. 4 चौकार आणि 1 षटकार खेळत यावेळी सुमित भगत मैदानाच्या बाहेर परतलाय. तर मैदानावरती आपण पाहतोय की अलिबाग मधील कारण पोलार्ड म्हणून ज्याला संबोधलं जातं अनिकेत म्हात्रे यावेळी मैदानावरती चालला. अनिकेत म्हात्रे आपण पाहतोय मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. परंतु जिथे सौरभ पाटीलने हे विकेट्स घेतली ना मग आता षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू संपलेत. निर्धारित 1 चेंडू येणं बाकी. संघाची धावसंख्या 43 ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. सौरभ पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑन दी टोस येऊन स्क्वेअर कट अर्थातच एक्स्ट्रा कव्हर वरती खेळला. एकदा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून आता आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात होईल. फलंदाज बाद. अनिकेत म्हात्रे बॅक टू दी डगआउट. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलाय. यावेळी आपण जर पाहिलं तर ज्या गोष्टीसाठी अनिकेत म्हात्रेला मैदानावरती पाठवलं होतं त्याच्या माध्यमातून ते आलेलं नाहीये. अर्थातच पहिल्या चेंडू पासून त्याला मात्र हाणामारणी करण्यासाठी पाठवलं. त्यांनी चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 1 धाव घेतली. एकेरी धावे घेत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. नवीन
फलंदाज मैदानावरती चाललाय. धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा धावफलकावरती. वैभव पाटील यावेळी मैदानावरती चाललाय. एक वैभव पाटील नाव हे आपण उरण मधून ऐकलं होतं, जो की कंठवली गावाला बिलॉंग करतो आणि हा वैभव पाटील आपण जर पाहिला तर नवखार गावाला बिलॉंग करतोय. एक आक्रमक खेळ आपण जर पाहिला ना तर इथून वैभव पाटीलला करावा लागेल, किंबहुना ओमकार ठोंबरेला सुद्धा करावं लागेल, कारण हा सामना तिथून मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल त्याला मात्र इथून ही चमचमती ट्रॉफी अर्थातच प्रथम क्रमांकाचं चषक मिळेल, परंतु जो हरेल या स्पर्धेमध्ये त्याला द्वितीय क्रमांकापर्यंत थांबावं लागेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती निखिल धुमाळ यावेळी सज्ज झालाय. निखिल धुमाळ सज्ज होतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. 44 धावा धावफलकावरती. यावेळचा पहिला चेंडू पंचांकडे लाऊड अपील, परंतु इथून ही अपील आणि अपील मात्र आपण पाहतोय फेटाळली गेली आहे. शरीरावरती वेध घेणारा हा चेंडू इथून मात्र पाहिला, त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर तब्बल 300 चौकार लागलेत आणि 252 षटकार लागलेत. त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा तितकीच आपण पाहतोय FH स्पोर्ट्स लाईव्ह या माध्यमातून पाहिली गेली आहे. यावेळचा फटका आडवा बॅटने यावेळी उडवलाय. इथून मात्र चेंडू जाईल पुनश्च एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागतंय. 50 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली फलंदाजी. सुमित भगत परतला म्हणून काय झालं, मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती करणार, हेच मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर इथून मात्र ओमकार ठोंबरे करतोय, कारण 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, 1 चौकार आलाय. अप्रतिम खेळ, अदर्जाचा खेळ यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत ओमकारने आपल्या संघासाठी दिलंय. महत्वपूर्ण योगदान. याही वेळेला वा 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 अफलातून स्ट्रोक. आडवा बॅटने बसून खेळला, अक्षरशः अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळला गेलेला सलगचा सेकंड इन अ रो. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 आलेत. 56 धावा, अब तक 56 असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून एक चेंडू येणं बाकी. या चेंडूवरती मोठा फटका येणार का, की इथून निखिल धुमाळ ओमकारला थांबून ठेवेल. एक सिली पॉइंट यावेळी आपण पाहतोय सज्ज केला जातोय, परंतु ओमकार ठोंबरे यावेळी प्रयत्न जरूर करत होता. चेंडू अडवला जाईल. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय. इथून मात्र कंप्लीट झाली आहे. जरूर 2 धावा कंप्लीट झाल्या. जिथे 1च होती तिथे 2 मिळाल्यात. त्यामुळे आता थ्रो खराब झाल्यामुळे आपण जर पाहिलं तर थोडेसे खांदे यावेळी मिहिर स्पोर्ट्स वागरण संघाचे गाळले असतील, कारण धावसंख्येकडे लक्ष टाकलं ना तर 4 षटकांमध्ये आतापर्यंत जी फायटिंग टोटल उभी हवी होती ती उभी मात्र नक्की केली आहे. कारण या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 58 ऑन अ स्कोर कार्ड. उर्वरित 2 चेंडू अजून या षटकातील येणं बाकी. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. निखिलचा यावेळचा चेंडू फुलर लेन सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जाणारा, परंतु इथून मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. सांगितले की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा आडवा बॅटने, परंतु हाही चेंडू आपण जर पाहिला तर तितकासा बॅट वरती आलेला नाहीये. त्यामुळे आता या चेंडूवरती मिळेल मात्र 1 सिंगल आणि एकेरी धावेनंतर आपण पाहतोय 60 धावा धावफलकावरती लागल्यात. सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जहानमान मिळकतकार संघाच्या. आज मात्र गोरख कडवे सुद्धा सुमित भगतला तितकंस मोठं प्राइज नक्की देणार जेव्हा हा फायनल मॅच जर त्याने जिंकला.
आलाय यावेळचा चेंडू फक्त आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धावतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथून मात्र फलंदाज रनआउट स्वरूपात होईल बाद 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर आपण पाहतोय सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जहनमान मिळकरकर हा संघ इथून मात्र आपण जर पाहिला तर 61 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 62 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय आता येणाऱ्या या 24 चेंडूंमध्ये 62 धावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतो आजच्या दिवसातील एक गोड आवाज सौरभ भुरे यांच्याकडे. हॅलो. तर आपण बॅटिंग अनालिसिस पाहिली ना. सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार संघाची सुमित भगत ज्याने 12 चेंडूंमध्ये 25 केल्या, ओमकार ठोंबरे ज्याने 10 चेंडूंमध्ये 32 केल्या, तदनंतर अनिकेत म्हात्रे आला रनआउट झाला 1 चेंडूमध्ये 1 केली, तदनंतर वैभव पाटीलने 1 चेंडूमध्ये 1 केली. त्यामुळे आतापर्यंत 4 षटकांमध्ये 61 बदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 एक्स्ट्राच्या धावा त्यामध्ये ऍड होत्या. तदनंतर बॉलिंग अनालिसिस कडे पाहिलं ना तर 4 षटकांमध्ये आतापर्यंत जे 4 गोलंदाज वापरले होते प्रणय पाटील बॉन्ड आला 1 षटक वापरलं 21 धावा तिथे मात्र त्याने खर्च केल्या, 1 डॉट चेंडू फेकला. चेतन पाटील आला 1 षटक हाताळलं, चांगलं षटक म्हणावं लागेल कारण 11 धावा त्याने खर्च केल्या, 1 डॉट फेकला. तदनंतर सौरभ पाटील आला जो की मांडवखार गावाला बिलॉंग करतो, त्याने 1 षटक फेकलं, 12 धावा खर्च केल्या, एका गड्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं, 3 डॉट्स फेकले. तदनंतर निखिल धुमाळने येणाऱ्या या 4थ्या षटकामध्ये तितकंच महागडं षटक फेकलं कारण तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या आणि त्या षटकामुळे आपण जर पाहिलं तर आता सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार हा संघ 61 पर्यंत पोहोचलाय आणि विजयासाठी 62 धावसंख्येचं लक्ष इथून मात्र आपण पाहतोय मिहीर स्पोर्ट्स वागरण संघाकडे ठेवलंय. तर आता पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात यावेळी जतीन पाटीलला करावी लागेल. करेल का, धावा बनवेल का, पुन्हा एकदा या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये टायटल विनर राहील का हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतो माझे साथी समालोचक नवगाव गावातील एक गोड आवाज सौरभ भुरे यांच्याकडे. धन्यवाद सुयश भुरे, धन्यवाद खारेपाट प्रीमियर लीग कोर कमिटी. या कमिटीचं मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि अंतिम फेरीसाठी पुन्हा एकदा मी घेऊन चलतोय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बालवीर हशिवरेच्या शानदार मैदानावरती एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान मिळकतकार तर दुसऱ्या बाजूला मिहीर स्पोर्ट वाघरण. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान मिळकतकार या संघाने निर्धारित 4 षटकांच्या या फायनल मॅच मध्ये सुमित भगतची 25 धावांची खेळी, त्यानंतर ओमकारने शेवटच्या ओव्हर मध्ये केलेली धडाकेबाज कामगिरी, त्याच धडाकेबाज कामगिरीच्या जोरावरती 61 धावांपर्यंत मजल मारली आहे. जिंकण्यासाठी 62 धावांचं टार्गेट आहे. सुमित भगत पहिला चेंडू घेऊन येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर एक मिड ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप कव्हर मध्ये आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, फ्लाय स्लिप शॉट थर्डमॅन आपण क्षेत्ररक्षक म्हणूया. सामन्याला सुरुवात होते. फायनल मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पहिल्या चेंडूवरती प्लॅटिनियम डक रॉयल डकचा शिकार होते फलंदाज जतीन पाटील. मोठं आव्हान होतं जतीन पाटील समोर. जतीन पाटील राहणं मैदानावरती खूप गरजेचं होतं, मात्र सुमित भगतने पहिल्या चेंडूवरती मोठा अडथळा दूर केलाय, मोठा काटा इथे दूर केलाय. प्रणय पाटील ते 1 डाऊन बॅटर मैदानावरती उतरतोय. मिहीर स्पोर्ट वाघरण संघासाठी एक सावध सुरुवात मिळणं गरजेचं होतं. 15-20 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, मात्र पहिल्या चेंडूवरती
जतीन येथे मात्र बाद झालाय. जतीन बाद झाल्यानंतर प्रणयकडून येथे चांगली कामगिरी पाहायला मिळणार का? प्रणय सुद्धा खारेपाट प्रीमियर लीग विजेता मधील एक मालिकावीराचा मानकरी ठरला होता. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा ती खारेपाट प्रीमियर लीगची रंगली होती. बघूया चेंडू सुमितचा. प्रणयला येथे मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. कार्पेटच्या आधारावरती एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळतोय. ओमकार या चेंडूवरती फील्ड करतोय. तोपर्यंत धावसंख्या 1 वरती. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. कुंजल स्ट्राईक एंड वरती आहे. कुंजलच्या नावावरती सुद्धा खारेपाट प्रीमियर लीग मधल्या 2 50s आहेत एका सीझन मध्ये. कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला हे मैदान पोषक आहे. आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये 32 धावांची आपण झुंजार खेळी पाहिली होती. ती झुंजार खेळी नव्हे तर अति झुंजार खेळी येथे फलंदाज कुंजलला करावी लागणार आहे. सुमितचा हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. जबरदस्त फटका. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार झेल पकडतोय. फलंदाज कुंजलचा इथे मात्र संपतोय खेळ. दुसरी विकेट येथे मिळवली आहे. जबरदस्त कामगिरी. सेमीफायनल मॅच मध्ये सुद्धा सुमित भगतने जबरदस्त खेळ करत आपल्या संघाला जिंकून दिलं. अष्टपैलू परफॉर्मन्स केला. या मॅच मध्ये सुद्धा त्याचा अष्टपैलू खेळ पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे मात्र संघाचे 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज, सलामीवीर फलंदाज ज्यांच्या बॅट मधून धावा या मैदानावरती मागील काही मॅचेस मध्ये आलेल्या आहेत, त्या दोन्ही फलंदाजांना इथे मात्र बाद केलंय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. विकेट सिंगल विकेट. न्यू बॅटर मैदानावरती कल्पेशने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. सुपर 8च्या सामन्यामध्ये कल्पेश सामनावीराचा मानकरी ठरला होता. काय लाजवाब त्याने येथे खेळी साकारली होती. तोच कल्पेश आता मात्र चांगली कामगिरी करणार का? कल्पेशने आल्या चेंडूला उडवून दिले. कौ कॉर्नर सीमारेषा बाहेर. षटकार. स्वॅग से करेगा स्वागत. जणू काही तंबू मधूनच सेट होऊन आलाय की काय. अगदी सुंदररित्या कनेक्शन चेंडू आणि बॅटचं झालं. धावसंख्येमध्ये येथे बदल होईल. 7 धावा धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात, काही हरकत नाहीये. विकेट गेल्यानंतर डाव सावरणारी खेळी, फायनल जिंकून देणारी खेळी येथे करावी लागणार आहे. जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॅटचा फ्लो पाहतोय. अगदी फलंदाजाच्या डोक्यापेक्षा अधिक वरती गेला होता. कनेक्शन चेंडूचा आणि बॅटचा पण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल. सुंदर फटका आला. थोडासा चेंडू बॅटच्या पुढ्यात गेला आणि पुढ्यात गेल्यानंतर मात्र फलंदाजाने 6 धावांचा थेट कार्यक्रम केलाय. 13 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. प्रति षटका मागे 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. धावा आल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे षटकातील. कल्पेश धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. विकेट किपर अनिकेत मात्रे चेंडूला इथे अडवतोय. तत्पूर्वी चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 13 धावा. 2 विकेट च्या मोबदल्यात मिहिर स्पोर्ट वाघरण. सौ सविता गोरख कडवे यांच्या पुरस्काराने आपण पाहतोय जय हनुमान मिळकतकार तसेच मिहिर स्पोर्ट वाघरण. इथे फायनल मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडतायत. अंतिम फेरीचा हा थरार आहे मित्रांनो. अंतिम फेरीच्या थरारामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळणार का? शेवटच्या क्षणापर्यंत सामना अगदी झुंजणारी वृत्ती असणं गरजेचं आहे. खेळामध्ये येथे विजय मिळाला पाहिजे ही वृत्ती असणं गरजेचं आहे. चेंडू गोलंदाजाला. चेंडू शरद मात्रे सरांकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 14 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू वाईट आलाय. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज अथर्व गोलंदाजी करतोय. अथर्वच्या चेंडूवरती स्क्वेअर मारलेला फटका होता. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. धावसंख्येमध्ये बदल होईल. 15 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. कल्पेश कडून येथे चांगली फलंदाजी होणार का? कल्पेशच्या बॅट मधून आता धावा बोलणार का? गोलंदाज अथर्व वरती येथे हल्ला चढवणार का? अथर्वच्या इथे मात्र गोलंदाजी वरती थोडासा आक्षेप येथे जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. तत्पूर्वी पाहूया हा चेंडू. गोलंदाज अथर्व. यापुढील गोलंदाजी अथर्वच्या गोलंदाजीतून कशा प्रकारे होते. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्प्यावरती होता परंतु येथे उलट्या हाताने खेळण्याचं मन बनवलं होतं. स्विच हिट
स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप यामध्ये सुद्धा फरक आहे. स्विच हिटला आपला हात चेंज होतो आणि स्वीप रिव्हर्स स्वीपला मात्र आपण फक्त बॅट चेंज करत असतो. हा चेंडू, ह्या चेंडूवरती बागपुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करतायत. खेळण्याच्या कक्षेमधला हा चेंडू आहे. ह्या चेंडूवरती मात्र रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? पंच तुम्ही घेतलेला आहात का? ओके ओके. चला, नक्कीच येथे दिसतंय कारण पंचांच्या मध्ये गोलंदाज इथे आला होता. वाईट बॉल आहे. शरद मात्रे जरूर सांगतात की गोलंदाज मध्ये आला होता. यामध्ये पंचांची चुकी नाहीये. ओके, हा चेंडू गोलंदाज अथर्व पुढील चेंडू घेऊन. या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने फटका खेळला जातोय. कनेक्शन चेंडूचं आणि बॅटचं प्रॉपर होत नाही. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. अशा प्रकारचे निर्णय मित्रांनो अशा सिच्युएशन मध्ये घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण फायनल मॅच आहे. कोणाचंही नुकसान नको. तत्पुरी धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 16 वरती. अजूनही सामना गेलेला नाही. अजूनही सामना आहे. 62 धावसंख्येचा अजून पाठलाग पूर्ण करायचा आहे. प्रणयने खेळलेला फटका चेंडू मिडॉनच्या दिशेने, मिडॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आरामात केलंय. तिसऱ्या धावेसाठी प्रणय चान्स घेत आहेत मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागणार. अर्थोची तिसरी धाव. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते कारण एका धावेसाठी तुम्हाला नक्कीच पराभव स्वीकारावा लागू शकतो कारण क्वार्टर फायनलचा या मोसमातील रणजी सामना सुद्धा असाच रंगला. केरळ विरुद्ध जम्मू काश्मीर. पहिल्यांदा जम्मू काश्मीर संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला असता परंतु एका धावेची लीड येथे मिळाली. सामना इथे ड्रॉ झाला परंतु रणजी क्रिकेट मधले असलेला रूल मुळे एक धावेचं लीड असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. उलट्या हाताने खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा बसतोय मिहिर स्पोर्ट वाघरण या संघाला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट या क्षेत्ररक्षक किंवा गलीमधून इथे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जर मारला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या परंतु चेंडूला उंची जास्त देण्यामध्ये फलंदाज अपयशी ठरला. चला, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. बॅडलाईट होऊ शकते. खारेपाट प्रीमियर लीग 2025 सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा. गेली 4 दिवस, आजचा हा 5वा दिवस. प्रेक्षक अजूनही मैदानावरती आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. या मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा खारेपाट प्रीमियर लीग साठी आपण आवर्जून उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल आपलं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण प्रेक्षकांविना नक्की स्पर्धेला 4 चांद अजिबात लागत नसतो. धावसंख्या शेवटचा चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती आल्यात. 20 धावा जिंकण्यासाठी अजून 13 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंमध्ये 42 धावा निघू शकतात. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. डावखुरी हाताच्या फलंदाजाने उडवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडू साइडला खेचून मारलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री क्लिअर केली आहे. येतोय दणक्यात षटकार. या षटकाराने मात्र सामन्यामध्ये थोडीशी उभारी मिळाली आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जान आणली आहे. क्रिकेट मधलं हे द्वंद्व मैदानावरती पाहतोय. अंतिम फेरीचा थरार मित्रांनो मैदानावरती पाहतोय. शेवटचा चेंडू थोडासा लूज पडला. लूज चेंडूवरची येथे फलंदाजाने वाट पाहिली आणि येथे 6 धावांनी वाट लावली आहे. इक्वेशन बदलत आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 62 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आजकालचं जर टेनिस क्रिकेट मधलं गणित जर आखलं तर 12 चेंडू 36 धावा म्हणजे 6 बाहेर मारायचे आहेत. 6 बाहेर मारणार का किंवा 9 चौकार येथे मारणार का असं हे समीकरण आता सोडवावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी आलाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज स्मितेजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्मितेजने या षटकामध्ये 15, 16 किंवा 18 धावा जर खर्च केल्या तर सामना बनवू शकतो. अंतिम फेरीचा थरार मित्रांनो मैदानावरती पाहतोय. कोण जिंकणारा सामना. खारेपाट प्रीमियर लीगचा विजय मित्रांनो नक्कीच होणार आहे कारण त्यांनी येथे गेली 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन केलंय. कोर कमिटीने खऱ्या अर्थानं सर्वांची नावं मी नक्कीच आवर्जून घेईन.
परंतु त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. बोलतो सामन्याकडे 12 चेंडू 36 धावा. पहिल्या चेंडूवरती सुंदर स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुचित चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली. डावखोऱ्याच्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. फलंदाज प्रतीकने आल्या षटकाराने ते स्वागत केलं होतं. इक्वेशन बदलत आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 35 धावा. 35 धावा 11 चेंडू. बालवीर हशिवरीचे शानदार मैदान, शानदार लढत. बघूया कोणता संघ आहे ते विजय होतोय. मिहिर स्पोर्ट वाघरण की जय हनुमान मिळकतकार. क्रिकेट मधलं हे द्वंद्व मैदानावरती रंगतंय. चेंडू बॅटचं हे युद्ध मैदानावरती रंगतंय. गोलंदाज स्मिथेजने टाकलेला अगदी भन्नाट यॉर्कर. फलंदाजाला जिबाद उत्तर देता आलेलं नाहीये. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल. चेंडू येईल डॉट. धावफलकावरती धावसंख्या स्थिर 27 धावा. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. बघूया स्मिथेजचा पुढील चेंडू. प्रतीकने खेळलेला फटका. चेंडू मात्र हवेत. वैभवने कोणतीही चुकी केलेली नाहीये. झेल पकडलाय. फलंदाज येथे मात्र होईल बाद. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागला होता. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वैभवने येथे मात्र आरामात झेल पकडलाय. सामना आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडत चाललाय. 3 चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. अजून तसं पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मयुरेश घरत यांच्याकडून स्मिथेजसाठी येथे 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. निवृत्ती पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं या मैदानावरती, या खारेपाट प्रीमियर लीग वरती प्रेम करणाऱ्यांची संख्या मित्रांनो नक्कीच खूप मोठी आहे. गोलंदाज स्मिथेज सुरेख गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूंमध्ये करतोय. ओके, हा चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येथे चेंडू पर्यंत झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू होता. सिंगल धाव मात्र चेंडू वरती मिळेल. सामन्यामध्ये होते थोडासा इथे स्कोरशीट मध्ये होईल बदल. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 8 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. मोठा फटका येणार का? मोठे फटके इथे लागले जाणार का? अजूनही सामना शिल्लक आहे. क्रिकेट मध्ये असे सामने आपण मित्रांनो बऱ्याच वेळा पाहिलेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 5 मारायचे आहेत 8 चेंडूंमध्ये. राण्याने इथे समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये 1 बाउन्स जाईल सीमारेषा पार. वेलकम येईल चौकार. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे मिहिर स्पोर्ट वाघरण संघासाठी. तो मोठा फटका प्रणयच्या बॅट मधून येणार का? व्ही शेप मध्ये खेळलेला फटका होता. व्ही शेप मध्ये प्रणयची फलंदाजी बहरणारी असते. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. चेंडू मात्र डॉट येतोय. लेंथ बॉल होता. विकेट किपरने काम आपलं चोख निभावलंय. खारेपाट प्रीमियर लीग ची अंतिम लढत मित्रांनो मैदानावरती रंगते. चेंडू येथे मात्र डॉट आला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 30 धावा निघणार का? सुमित भगतने क्रीडा भवनच्या मैदानावरती तो कारनामा केला होता. सुमित भगत येथे मात्र तो सुमित भगत सारखा रुद्र अवतार येथे मैदानावरती येथे 6 चेंडूंमध्ये 30 धावा बनवताना तो अवतार येथे मैदानावरती दाखवावा लागणार आहे बॅटच्या सहाय्याने. सुचित पेडवी गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओके, 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय मात्र चेंडू हवेत आहे. डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. झेल पकडला जातोय. मॅच मध्ये आता मात्र आणखीन ट्विस्ट निर्माण होत आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. राजेश फलंदाजीसाठी येतोय उर्फ राजा. बघूया राजा काय मैदानावरती कारनामा करणार. 1 चेंडू 6 धावा. राजाने षटकार एकविरा थोड संघाविरुद्ध मारला होता. तोच राजा इथे मात्र संघाला सामना जिंकून देणार का? सामना अजूनही शिल्लक आहे.
5 चेंडू 30 धावांची आवश्यकता, 5 मध्ये 5 मारायचे आहेत. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? या चेंडूवरती जर चौकार किंवा सिंगल किंवा डबल धाव आली तर सामना येथे मात्र जय हनुमान मेळखतकार संघाच्या बाजूने येऊ शकतो. तत्पूर्वी येथे मात्र चेंडूवरती धावा किती मिळणार? गाव कॉर्नर मधून येते चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामन्याचं इक्वेशन आता मात्र बदलत आहे. गोलंदाजाने एखादी चुकी केली तर सामना अजून बनू शकतो. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना आता मात्र सामन्याचा निकाल समजलाय. काही जणांनी येथे मात्र आपली गाडीला स्टार्टर मारलाय, किक मारली आहे. राजाने खेळलेला फटका, सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. चांगली फलंदाजी येथे राजा करतायत, परंतु सामना येथे मात्र थोडासा निसटलाय. मिहिर स्पोर्ट वाघरण संघाच्या दृष्टीने आपण बोलायचं झालं तर, परंतु येथे कौतुक करावं लागेल. सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळखतकार या संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स झालाय. या आणखीन एक मोठा फटका येथे जरूर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने येथे मात्र चेंडूला अडवलंय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सामन्यावरती येथे मात्र मजबूत पकड हासिल केली आहे. सलामीवीर फलंदाजांनी केलेली खऱ्या अर्थानं मजबूत कामगिरी ही खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरली जय हनुमान मिळखतकार संघाच्या दृष्टीने. तेच काम उलट झालं. बॅटची येथे मात्र टॉपेस लागली, चेंडू जाईल. येथे विकेट किपर बिहाइंड विकेट येथे क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. सामना येथे मात्र जवळपास विजय संपादन केल्यातच जमा आहे. खारेपाट प्रीमियर लीग काही वर्ष बंद होती, पुन्हा एकदा चालू झाली. आपण हे पहिलंच पर्व असं आपण म्हणूया, आणि या पहिल्या पर्वाचा विजेता इथे होतोय सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळखतकार. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. समालोचनाची संधी दिल्याबद्दल तेजस पाटील, निलेश दादा ठाकूर आणि कोर कमिटीचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुमित भगत सामनावीराचा मानकरी ठरला होता. या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय ओमकार पाटील, ओमकार ठोंबरे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खारेपाट प्रीमियर लीग सुंदर आयोजन, सुंदर नियोजन येथे पाहायला मिळालं. आपल्या विभागातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक चांगलं हक्काचं व्यासपीठ इथे पाहायला मिळालं. ज्यांनी सहकार्य दिलंय सर्वांचं इथे मी आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. समालोचकांचं, गुणलेखकांचं, त्यानंतर FH स्पोर्ट लाईव्ह च्या संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. हॅलो. तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. सर्वांना विनंती असेल व्यासपीठासमोर या. सर्व कोर कमिटीला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या मुख्य स्थानी या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. तर मानवतेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. चला लवकर. सुमित भगत, त्यानंतर ओमकार ठोंबरे आणि स्मितेश आपण सुद्धा या. आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथून मात्र देतोय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सुमित भगत आणि त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ओमकार ठोंबरे. चला विनंती करतोय या लवकर. सुमित भगत, ओमकार ठोंबरे, स्मितेश ठाकूर तिघांना विनंती करतोय एकदाच या, कारण आपल्याकडे उजेड आहे तोपर्यंत आपण सर्व करून घेऊ शकतो. त्यामुळे विनंती करतोय. मॅन ऑफ द मॅच देना निवृत्ती दादा. सन्माननीय अल्पेश दादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार ठोंबरेला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. ज्याने चांगली फलंदाजी केली असा फायनल मॅचचा सम्राट आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच ओमकार ठोंबरे. तर सुमित भगत या लवकरात लवकर. स्मितेश ठाकूर तोपर्यंत या. स्मितेश ठाकूर या. आपल्यासाठी सुद्धा 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
ते कॅश प्राइज आपण कलेक्ट करायचं आहे. मी पुन्हा एकदा अल्पेश दादाला विनंती करतो, या अल्पेश दादा आपल्या शुभ हस्ते हे 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते स्मितेश यांना द्यायचं आहे. तसंच सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच माफ करा सुमित भगत, या सुमित आपला सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचं राहिलं होतं. सन्माननीय शरददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तर सुमित दादा फायनल मॅच जिंकलेले आहात. प्रथमतः आज प्रत्येक स्पर्धेमध्ये पराभव स्वीकारावा लागतो, परंतु खारेपाट प्रीमियर लीग मध्ये सुपर 8 मध्ये जाणं, तिथून सुपर 4 मध्ये जाणं, या सर्व प्रवासाबद्दल काय म्हणशील? पहिले मी खारेपाट प्रीमियर लीगची कमिटीला धन्यवाद बोलतो की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि आपल्या खारेपाट्यातील